नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश ठसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सर्वात आधी तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. कारण का हो, आजचा आपला हा ब्लॉग महाशिवरात्री स्पेशलच आहे. त्या कारण का आज आपण मम्मीसोबत चाललोय शंकराच्या मंदिरामध्ये, शंभू महादेवच्या मंदिरामध्ये पाया पडायला, दर्शनाला. बरोबर मम्मी? तर तेच बरेच दिवसांनी, बरेच वर्ष मम्मीसुद्धा म्हणजे गेली वगैरे नव्हती. तर आज चांगला रविवारचा दिवस आहे, इतवार आहे, सुट्टीचा वार आहे. चला तर म्हटलं की आज आपल्या आईसोबत जाऊया श्री शंभू महादेवाच्या दर्शनाला. तर आमच्या इथे नुकतेच भांडूप ईस्टमध्ये एक शंभू महादेवाचं मंदिर आहे, जिथे की दरवर्षी सालापतप्रमाणे अशी छोटंसं जत्रेचं स्वरूप असतं. लास्ट इयर जर तुम्ही माझे व्हिडिओ बघित असेल तर लास्ट इयर आपण तो ब्लॉग बनवला होता, त्याच मंदिरात गेलो होतो आणि तिथे ह्या वर्षी देखील तिथेच जाणार आहोत. तर चला तर मग जाऊया. आता कुठलाही वेळ न करता दुपारी वाजलेत, तर दुपार झाली आहे, तर म्हटलं चला जाऊ द्या, थोडी गर्दी कमी असेल तर म्हणून जातोय. आणि जेवण वगैरे झालं आत्ताच करून. तर आता डायरेक्ट जाऊया कुठे, मंदिरामध्ये ना. तर तेच मित्रांनो, चला तर मग तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर काय करायचं मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बोलू आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. जाऊया डायरेक्ट आता. बाय. आता डायरेक्ट जाऊया पुढे, शंभू महादेवाचं दर्शन घेऊया. तर बघा मित्रांनो, आत्ताच नुकतीच एंट्री करतोय, मम्मीसोबत आलं. हा इथे त्यांचा गेट आहे आतमध्ये, आणि इथून आता सरळ आता आपण जाऊ पुढे. आणि पुढे जाऊन आपल्याला आहे ते शिवशंकराचं मंदिर दिसेल. बघा रात्री खूप रोषणाई वगैरे असते, बघा वरती असे सगळं लावलं आहे. तर बरीच माणसं दर्शन घेऊन आलेत, दर्शनाला चाललेत. तर आपण सुद्धा आता जातो आहे, मम्मी आहे सोबत, आणि जाऊया पुढेच आहे तिकडे मंदिर. तर गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला बोललो जसं की जत्रेचं स्वरूप असतं ह्या थोड्या ह्याला. तर हे बघा थोडं असं ही वगैरे आहेत, दुकानं वगैरे लागलेली असतात, हे बघा असं. आणि इथेच आपले ओळखीचे. तर बघा तसं थोडं ही आहे. आणि ह्या पण आपल्या काकी ओळखीच्या आहेत, माझ्या मम्मीच्या मैत्रीण आहेत. तर हे बघा त्याने देखील इथे असं स्टॉल लावला आहे. तर हेच आहे, हे बघा इकडे पुढेच असं मंदिर आहे. आता बघूया, मंदिरातून जाऊन येऊया, पाया वगैरे पडून येऊया, आणि मग नंतर थोडंसं काय दाखवायला भेटलं तर तुम्हाला दाखवतो. ते हे बघा आमच्या चाळीतील रहिवासी आहेत. दर जत्रेमध्ये असं त्यांचा दर रविवारी आमच्या इथे हा असा छोटासा व्यवसाय आहे. तर तुम्ही देखील नक्की सपोर्ट करा. असे जत्रा वगैरे असली का ते देखील त्या ठिकाणी नक्की जातात. तर बघा मित्रांनो, आलो आहे आपण आता. एवढी गर्दी नाही आहे, त्यामुळे दुपारच्या वेळेला आलो होतो. तर बघा गाभाऱ्यामध्ये अशी थोडीशी लाईन आहे. तर तिथे मेन गाभार आहे, आणि इथे आपण जाऊ थोड्या वेळातच. बघा मंदिरातला हा परिसर आहे. तर हे बघा मित्रांनो, हा असा मंदिराचा आतला परिसर आहे, जे की अशी ते शंभू महादेवाची पिंड आहे. आणि तिथे त्या भोवती बघा सर्व भाविक दर्शन घेत आहेत.
तर बघा मित्रांनो, नुकतंच मंदिरातून बाहेर पडलो पाया पडून आणि आता बघा मंदिराचा इथे हा प्रसाद आहे. तर शेंगदाणे आणि बघा खजूर हे बघा, हा असा प्रकारे हा मंदिराचा प्रसाद आहे. तर प्रसाद वगैरे ग्रहण करूया आणि मग जाऊया. तुम्हाला देखील कसं वाटलं हा मंदिर, आपला जो शिवमंदिर आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. बघा जाऊया शिव महादेवचा प्रसाद करूया. तुला हर हर महादेव. तर मित्रांनो बघितलं, आत्ताच जाऊन आलो आपण शंकराच्या मंदिरात. तर मम्मी होती सोबत, खूप छान दर्शन झालं आणि गर्दी कमी होती मुळात, म्हणजे दुपारी होतो त्यामुळे, आणि खूप छान दर्शन झालं. तर हे दर्शन तुम्हाला पण कसं वाटलं ते नक्की सांगा. तुम्ही पण दर्शन घेतलं असेल, मी दाखवलं तुम्हाला जेवढं दाखवायला जमलं तेवढं. आणि पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. बघूया आता पुढे जातो, दुपारची वेळ आहे. मम्मीला काहीतरी असं म्हणजे असं उपवास वगैरे तर नाही आहे आज आमचा कोणाचा, सो थोडंफार असं काहीतरी थंड पेय पितो, उसाचा रस किंवा काहीतरी, आणि मग घरी जातो. छोटासा असा ब्लॉग होता, म्हटलं चला महाशिवरात्रीच्या निमित्ताने ब्लॉग बनवूया. तर मम्मीला विचारूया कसं वाटलं. मस्त वाटलं, छान वाटलं, छान वाटलं. एकदम शांत दर्शन घेतला. हो, मस्त गर्दी नव्हती, काय नव्हती, मस्त हो. पैकी. सकाळी हो ना? सकाळी खूप गर्दी असते, संध्याकाळी गर्दी गर्दी असते. असते. मग दुपारी आपण आलो, हे वेळ भेटला. आणि खरं तर महाशिवरात्रीला खूप जास्त गर्दी असते मंदिरामध्ये, एरवी थोडी आरामात दर्शन भेटतं. मस्त तर चला, तर मग जाऊया. आता सगळ्यांना आवडलं तर मग तुम्ही देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो काय करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला असेल तर नक्की लाईक करा. चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, बाय.